हर हर महादेव. मी आता केदारनाथवर आहे आणि याच्या मागची पण एक कथा आहे. ज्या वेळेला पाच पांडवांनी आपल्याच भाऊबंधूंना मारून ज्या वेळेला त्यांनी राज्य स्थापित केलं आपलं, त्यावेळेला त्यांनी 37 वर्ष युधिष्ठिरांना राज्य केलं. त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की नाही, आता आपण याचं प्रायश्चित्त करायला पाहिजे, म्हणून ते इकडं या जागी यायला निघाले होते. पण त्यावेळेला असं झालं की महादेव चिडलेले होते की तुम्ही म्हणजे स्वतःच्याच भाऊबंधूंना मारला आणि तुम्ही राज्य केलं, म्हणून महादेव चिडलेले होते. त्यांना भेटायचं नव्हतं, पाच पांडवांना भेटायचं नव्हतं, म्हणून त्यांनी एका बैलाचं रूप घेतलं आणि ते पळायला लागले. मग भीमानं असं केलं की गेले आणि त्या बैलाची शेपटी पकडली आणि त्याला हलवलं, गरगर फिरवल्यानंतर त्याचे 12 तुकडे झाले, जे की आपण 12 ज्योतिर्लिंगांच्या ह्याने बघतो. आणि त्यातला जो बैलाचा हंप असतो, म्हणजे तो पाठीचा कणा असतो, तो इथं पडलेला. त्यामुळे इथली जर शिवलिंग आहे त्याचा आकारही तसाच आहे, म्हणजे बैलाच्या पाठीच्या कण्यासारखा आकार आहे आणि त्यातून हिची निर्मिती झालेली आहे. आणि इथं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 5 पांडवांची मंदिरं सुद्धा बघायला मिळतील तुम्हाला. हर हर महादेव.